इथे एक अपंग आलाय. आपटे मॅडम आहेत, डॉक्टर आहेत स्वतः. त्याने असं ठरवलं की यांना स्वतःच्या पायावर काहीतरी करता आलं पाहिजे असं करायचं. स्वतःच्या पाया म्हणजे एक पाय काय अपंग आहे, लोक वृद्ध आहे. MIDCच्या पलीकडे त्यांचं आता नवीन जागेत शिफ्ट झाले. की जाऊन आलो तिथे बघून आलो. काही ना स्मृतिभ्रंश आहे, काही वृद्ध असल्यामुळे काहीच आठवत नाही, अल्झायमर टाईप आहे. ते सगळे एकमेकांना सांभाळून माणूस की त्यांनी जपायची. आणि मला सगळं परमेश्वराने व्यवस्थित दिलंय आणि मी माझाच विचार करणार. किती कृतज्ञ ते अपंगाला त्यांनी इतकं सुंदर चालवलंय की एखाद्याने समजा काही मागितलं तिथे माणूस नाही तर दुसऱ्या कुरडत जाऊन त्याला पाणी किंवा खायला देतो, काळजी घेतो. रात्रीच्या वेळेला कोणाला अस्वस्थ वाटलं तर त्याची समजूत घालतो. अशी असंख्य काम आहे. नजमा हुरजू चाकावरली खुर्चीवर आपलं शरीर राहिला अपंग झाले. पण कोल्हापूर आणि पुणे आणि अजून एका ठिकाणी 3 ठिकाणी त्यांनी हजारो अपंगांसाठी शाळा चालवल्या. स्वतः अपंग आहे. शारीरिक सीमा ओलांडल्या. मनाला सांगितलं जिद्द की मी अपंग नाहीच आहे, आय विल डू समथिंग. आणि आज हजारो आपल्या सगळ्यांना परिचित असणारे व्यक्तिमत्व ज्यांनी हजारो लोकांची आई होण्याचं पत्कर सगळ्यांनाच माहिती. ते उदाहरण मी इथे देण्याचा प्रयत्न करत नाही. पण अजून एक उदाहरण मला आठवतंय. वाय नॉट आय असं एक पुस्तक आहे. भावना बारगळने मराठीत लिहिलेलं पुस्तक आहे. एक ॲक्च्युअल मुलीचे डोळे अत्यंत सुंदर असतात, पण 3री-4थीत असताना ते जातात. ठाण्याला जाते मुलगी आणि त्या घरावर संकटांची मालिका पसरते आणि आई एकटी त्या मुलीच्या आई आणि बहीण त्या मुलीच्या पाठीशी उभे राहतात. ते सेंट झेवियरमधलं BA झालं. सगळ्या प्रतिकूलतेत आत्मविश्वास न गमवता तिला सोडायला सुद्धा कोणी जायचं नाही. एकदा दोनदा रस्ता दाखवला की ती पावलं मोजायचे, त्या पद्धतीने सेंट झेवियरला जायचे ठाण्याहून. आपण कल्पना करून बघा गाड्यांची गर्दी आणि काय त्याच्यात नव्हतं. पण याला म्हणतात सिमोलन. शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सीमा ठेवलेल्या आहेत. त्या आपण घालून घेतलेल्या आहेत 100%. आपण दुसऱ्यांवर दोष द्यायचं कारणच नाही. आपल्याला बऱ्याच पालकांनी सांगितलं असेल या बाबतीत तू विचार करू नको, कारण आता अभ्यासाचा वेळ लायला आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की एक ऑप्टिमाइज करा स्वतःला. मला परीक्षेसाठी एवढा वेळ द्यायचा आहे, तेवढा द्या. उरलेला वेळ स्वतंत्र विचारासाठी घालवा. परमेश्वराने विचारशक्ती दिलेली, पॉवरफुल शक्ती दिलेली, जागीच नाही केली तर डॉर्मंट राहील. 2 माणसं स्वर्गाच्या दाराशी जातात. असे रूपक कथा, अत्यंत चांगले रूपक. आणि तो देवदूत दार उघडतो. काय पाहिजे? आम्हाला स्वर्गात येते, थांबा म्हणजे तुम्ही काय काय केले तेवढं सांगा. तो पहिला माणूस सांगतो की पहा, मी अगदी नाकासमोर चाललो, मी अगदी इकडं तिकडं काही पाहिलेलं नाही, मी वाईट गोष्टीत भाग घेतलेला नाही, मी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही, मी डोंगरावरती कधी गेलेलो नाही, मी आतताईपणा केलेलं नाही. त्या संदीप खरांचं काहीतरी आहे ना एक कविता, त्या धर्तीवर असं खूप तो सगळं सांगतो की मी चुकच केली नाही आयुष्यात, काहीच केलं नाही. बरं, त्यामुळे माझा अधिकार आहे, मला आत घ्या. असं सगळं वर्णन त्याने स्वतःचं केलं. चाकोरीतलं जीवन मी सोडलेलं नाही. आता मी माझ्या पद्धतीने ठरवेल निर्णय. मी हृदयात हात घालला आणि जे काय सापडेल त्याच्यावर ठरव. आणि म्हणून पहिल्या माणसाच्या हृदयात हात घातला आणि बाहेर निघाली गारगोटी, तर म्हणलं तुला प्रवेश नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात हात घातला आणि त्याला निघाला हिराम, तर म्हणलं तू आला. आणि माझं जीवन गेलं आहे. ही आव्हानं स्वीकारलीच पाहिजे, ही क्षेत्र स्वीकारलीच पाहिजे, चॅलेंजेस घेतलीच पाहिजे. त्याच्याशिवाय माझी आत्मिक प्रगतीच होत नाही. अगदी सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर माझी इंटरनल डेव्हलपमेंट 0. ही आव्हानं स्वीकारली मी, त्याच्याशी 2 हात केले. अरे याच वेळेत करायचे. बघा अजून क्रांतिकारक किती वर्षाचे होते हो. आज त्यांची नावं आपल्या तोंडावर आहेत. भगतसिंग, राजगुरू, आझाद आणि ही सगळी माणसं आपण नावं घेतो.
सुभाषचंद्र कोणत्या वर्षी निघून गेले बाहेर आणि जपानला जाऊन जर्मनी टू जपान 3 महिने पाणबुडीतनं प्रवास केला, जीवाला धोका म्हणून जपानमध्ये जाऊन युद्ध कैद्यांची 1000 युद्धसेना निर्माण केली. केवढं अफाट सामर्थ्य असेल. 2 काळ्या पाण्याची शिक्षा झालेले सावरकर पहा. योगी अरविंद बघा, आपल्याला योगी म्हणून माहिती आहे, पण त्या काळात क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. युगांतर आणि अमृतबाजार पत्रिकेचे संपादक होते. माझ्याकडे त्यांनी त्यांच्या पत्नीला लिहिलेली 2 पत्र आहेत आणि ते म्हणतात की मी वेडा आहे आणि वेडा म्हणून दुसऱ्याला सुख कसं देईन, तसं मी तुला सुख कसं देईन, तुझी अपेक्षा ती ठेवूच नकोस तू म्हणा. पण आज जरी वेडे ठरले हे लोक, तरी पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आज जगी या ठरलो वेडे गातील सगळे उद्या पोवाड. सुरक्षित राहणाऱ्यांची नावं इतिहासात जमा होत नाहीत. काळाची आव्हानं घेऊन 2 हात करत पुढे जाणार. माझ्या जीवनाचा हेतुपूर्वक नियोजनपूर्वक वापर करणारे, उपयोग करणारे लोक इतिहासाच्या काळात आपले पावलं उमटवतात. आपण काय व्हायचं हा आपला चॉईस आहे. कुटुंबावर ढकलू नका, पालकांवर ढकलू नका, समाजावर ढकलू नका. हा चॉईस तुमचा आहे. घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे, की जिथे तुमच्या मनात जागी झाली पाहिजे. मी डॉर्मंट राहायचं, मी कुंभकर्ण राहायचं का, मी अजून क्रियाशील माणूस व्हायचं, सक्रिय व्हायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. माझा वेळ कसा घालवायचा हे मी ठरवलं पाहिजे. दुसरा पण कसं ठरवायचं. माझा वेळच जात नाही म्हणून उठून लोक दुसऱ्याला फोन करतात, फेसबुकवर जातात, इकडं चॅट कर तिकडं चॅट कर, सगळं चॅटिंगमध्येच आयुष्य जातं. याचं कारण आहे की माझ्या जीवनाला दिशा मी देतच नाही आहे, तो चॉईस मी वापरतच नाही आहे. लोक वेगळे होते. मिनी थिएटर घरात म्हणजे किती भौतिक गोष्टी घरात आणायच्या. 3 बेडरूम हवं. माझ्या एका विद्यार्थ्याने आपला एक कार्यक्रम केला. 5 बेडरूम हवं. फ्रीज घरात माणसे किती 3 5. देवघर किती नाही, त्याला जागा नाही. 5 बेडरूम. स्टेटस इज डिसाइडेड ऑन द नंबर ऑफ बेडरूम्स. माझ्या घरात माणसं किती असतात, त्या माणसांशी मी कसं व्यवहार करतो. त्या माणसानं माझ्यावर आदराचं वाटतं की नाही, आश्रयाचं वाटतं की नाही, त्याच्या सुखदुःखांना एक कोणीतरी आधार आहे असं वाटतं की नाही माझं घर. ही माझ्या घराची संकल्पना गेली कुठे. मी हळूच ती चेन बाजूला करणार, थोडं दरवाजा उघडणार, कोण आहे बघणार, त्याच्याकडे अविश्वासाने पाहणार. भले चोरण लुटारूंचं राज्य आहे हे पण किती. मग तो म्हणणार काय आहे, आधी त्याच्यावर खेळायचं काय काम आहे. तो जा गेला मागे. माणुसकीचा अभाव शून्य, शुष्क जीवन. याला प्रगती ही अधोगती झाली. नराचा नारायण व्हायला पाहिजे, नरासूर नाही. हे सगळे चॉईस आपण घेतले पाहिजे. ही सगळी उदाहरणं मी एवढ्यासाठी दिली. आता आपण थोडं बौद्धिक सीमोल्लंघनाचा विचार करू. बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट स्थापन केले, हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून सुटला, बाहेर पडला, कॉलेज सोडून दिलं. आणि स्टीव्ह हा चांगला शब्द आहे. बरेच स्टीव्हनी कॉम्प्युटर आणि संगणक युगामध्ये छान पद्धतीची क्रांती केली. त्याने स्टीव्ह बामर नावाचा एक मित्र पकडला आणि त्यालाही सोडायला. आणि 2 कॉलेज पूर्ण न करणाऱ्या लोकांनी मायक्रोसॉफ्ट स्थापन केले. असं म्हणतात की पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम कॉम्प्युटरमधलेच लोक आहेत. त्याने आयात केला, दुसरा कोणाचा तरी घेतला, त्यात थोडा फेरफार केला आणि मग मायक्रोसॉफ्ट सुरू झाला. एवढं सगळं करून जगातला नंबर 1चा माणूस झाला तो काही वेळा. फॉर्च्यून इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव काही वेळा पहिल्यांदा झळकलेलं आहे. पण आता त्याला उपलब्धी झाली आणि तो म्हणाला की मग माणसांसाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून एड्सवर त्याने कोट्यावधी $1 बिलियन खर्च करून ते काम अख्ख्या जगात सुरू केलं. जे समाधान बौद्धिक सीमोल्लंघनाने त्याला फार मिळालं नसेल ते आता त्याने सोशल कॉजमधनं मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. स्टीव्ह जॉब्स ॲपल त्याचं भाषण मी खरं आणलं आहे आणि ते वाचून दाखवणार आहे. मुद्दाम सगळ्या कार्यकर्त्यांनी ते अवश्य वाचलंच पाहिजे, अवश्य वाचलं पाहिजे. कॅन्सर झाला होता त्याला आणि त्यातनं तो बाहेर पडला आणि त्याच्याबरोबर वाचलं वारलं. अरे बापरे, मग तर ते अवश्य वाचलं पाहिजे. त्याने स्टीव्ह वॉज, त्याचं नाव वॉकनिक असं काहीतरी आहे, वॉज म्हणून, त्या दोघांनी मिळून ॲपल सुरू केलं. आणि आज म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी ती नंबर 1 वर. मग क्रे आला, सेमूर क्रे आला. या प्रत्येकाचं आयुष्य बघा तुम्ही
की त्यांनी फॉर्मल एज्युकेशनपेक्षाही स्वतंत्र विचारांवर विश्वास ठेवला, एक निष्ठा ठेवली की माझ्या मनात हा विचार आलेला आहे, स्वप्न काढलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवन दिलं. 2-4 वर्ष नाही, आज कार्यकर्ते 2-4 वर्ष चालत असे करून आयुष्य सहजपणे. गीता खांडेकरांचा एक मुद्दा म्हणून लेख, लग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. स्वप्न नाहीशी होऊ शकतं, पण कवटाळून बसायचं आणि रडत बसायचं याच्यासाठी माणसाचं आयुष्य नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखर दंडाने करकसून बांधून ठेवता येत नाही. किती रमायचं बाहेर, पुढं काय करणार? त्याला भविष्याच्या गरुड पंथांचं वरदानही झालं आहे. अमृताचे पैदा जिंके अशी भाषा की इंग्लिश, इंग्रजी थोडं, मराठी थोडं, एसएमएसनी फार भाषा बिघडून टाकली. त्याला भविष्याच्या गरुड पंथांचं वरदानही झालं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते खुलं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न जरी खंड पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं जाणं हा मानवी मनाचा धर्म आहे. कुठेही पराभूत मनोवृत्ती नाही. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळे. विंदा करंदीकर काय म्हणतात, स्वप्न साकारीचा असता हात जाते सोळती, स्वप्न साकारीचा असता हात जाते सोळती, न ढळे अयशात निष्ठा. पराभव झाला, निष्ठा जात नाही. न ढळे अयशात निष्ठा, आशा तिथे दिसते ना. सच्चेपणाने काम जो करण्यात तृप्ती पावतो. दुसऱ्याने सर्टिफिकेट दिल्यावर नाही, मी काम करतोय सच्चेपणाने माझ्या आनंदासाठी. सच्चेपणाने काम जो करण्यात तृप्ती पावतो, मानो न मानो देवतो, आशा तिथे दिसते ना. स्वप्न पाहिजे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे जीवन परमेश्वराने आपल्याला दिलं आहे. आव्हानं येणार आहे, त्या आव्हानांना सामना करण्यासाठी परमेश्वराने मला सद्गुण समृद्धी आतमध्ये दिलेली आहे. ते जागेच होणार नाही जोपर्यंत मी जिद्दीने आव्हानं स्वीकारत नाही तोपर्यंत. आणि मग स्वीकारायला लागल्यावर कठीण परिस्थिती मला वरदान वाटते, कारण का माझे आंतरिक सद्गुण जागे होतात आणि ते गुण तुम्हाला तुमच्या प्रवासाला ऊर्जा मिळवून देतात, प्राणशक्ती मिळवून देतात. त्याचं स्मरण करण्यासाठी नवरात्र आहे. माझ्या मनातली घाण जायला पाहिजे. किडनी फेल झाल्यावर डायलिसिस करतं, किडनीचं काम एक्सटर्नली करतं. तुम्ही जे काही खाता त्यात टॉक्सिन्स निर्माण होतात, विषद्रव्य असतात, अनवॉन्टेड गोष्टी असतात, त्या किडनी दूर करतं. पण किडनी फेल झाली तर ते बाहेर न करतात. माझ्या मनातलं डायलिसिस कोण करणार? पाहावे आपणाशी आपण. माझ्या मनात येणारे विचार मीच जाणू शकतो, दुसऱ्याला करणारच नाही. त्यातला आसुरी भाग काढून टाकला पाहिजे. आणि तो काय आहे? ज्यांना कोणाला भगवद्गीता वाचता येते, त्याचे अर्थ माहिती आहेत, त्यांनी 16व्या अध्यायात जा आणि दैवासुर संपत्ती नावाचा भाग लिहिलेला आहे. दैवी संपत्ती कोणती आहे ती पहिल्या 2 श्लोकात संपत 16 गुण दिलेले आहेत आणि आसुरी संपत्तीला मात्र 8-10 गुण दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी म्हटलंय ईश्वरोहमाम भोगी. त्या माणसाला असं वाटतं त्या असुराला की मीच ईश्वर आहे, मीच बलवान आहे, मीच श्रुती आहे, मीच आद्यखोर आहे. माझ्यासारखा कोण आहे? पुण्यवस्ती सदृशोमया. माझ्यासारखा कोण आहे असं त्याला वाटत असतं. आणि या असुराचा विनाश परमेश्वर अवतार घेऊन करतो. परमेश्वर अवतार नाही, परमेश्वर सज्जन शक्ती जागी करतो. त्या सज्जन शक्तीचं संघटन म्हणून विवेकानंद सेवा